तर तुम्ही कधी विचार केलाय का? शेअर बाजारामधील ज्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत, ज्या की निफ्टी 50च्या पार्ट ज्या आहेत, त्या तुम्ही मालकी हक्क गाजवू शकता म्हणून? तर तुम्हाला हे माहीत नसेलच. तर शेअर मार्केट म्हणजे एक अशी जागा आहे, की जिथं तुम्ही त्या कंपनीच्या व्यवसायातील छोटासा हिस्सा जो आहे, तो शेअरच्या रूपाने खरेदी करू शकता आणि छोट्याशा प्रमाणात जे आहे ते तुम्ही मालक होऊ शकता. जर कंपनीची प्रगती झाली, ऑटोमॅटिकली नफा वाढणार आहे आणि जर नफा जर वाढला, तर त्या प्रयत्नातनं, त्याच्या माध्यमातनं तुमचं शेअरची किंमत सुद्धा जी आहे ती आपल्याला वाढताना दिसणार आहे आणि ऑटोमॅटिकली तुमची शेअरची किंमत जर वाढली, तर तुम्हाला सुद्धा तिथं नफा राहणार आहे. याच्या उलट जर कंपनीची प्रगती झाली नाही तर आणि नफा घटला किंवा किंबहुना लॉस झाला, तर त्या केसमध्ये तिथं जो आहे तुमच्या शेअरची किंमत कमी होऊन परिणामी तुम्हाला लॉस म्हणजेच नुकसान सुद्धा तिथं होताना ते दिसू शकतं. म्हणून जनरली कंपनीची काय ओव्हरऑल परिस्थिती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून जर तुम्हाला ज्ञान नाहीये त्याच्याबद्दल, तर ज्ञानाशिवाय तिथं गुंतवणूक करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. आणि अशाच सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केट, निफ्टी, ऑप्शन्स ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती हवी असेल, तर पेजला फॉलो करा. याबरोबरच जर तुम्हाला डीमॅट खातं जर खोलवायचं असेल, तर आमच्याशी संपर्क करा. आणि हा व्हिडिओ शेअर मार्केटचा जो